गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे मोठ्या आवाजातील कर्णकर्कश संगीतावर रस्त्यावर नाच करण्याची पर्वणी असा समज बहुतेक ठिकाणी झालेला दिसतो। डॉल्बी सिस्टीमवर लावलेले तारस्वरातील संगीत म्हणजे कर्णबधिरता, निद्रानाश, उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांना दिलेले निमंत्रणच होय। विसर्जन मिरवणुकीत भांडणे, महिलांची छेड काढणे, गुलाल उडविणे, मद्यपान करून लोकांना त्रास देणे असे गैरप्रकारही होताना दिसतात। धक्काबुक्की वगैरे काही काही प्रसंग झालेले, परत असं दंगा वगैरे तेव्हा तर त्या दिवशी खरं म्हणजे असंच असते की गणपती बघायला आम्ही बाहेर पडतो, सगळं लाइटिंग असते, कमानी असतात, साहजिकच सर्वांप्रमाणे स्त्रियांनाही वाटणारच ना जावं बघायला म्हणून। तर ते बघायला गेल्यानंतर ऍक्च्युअल म्हणजे माझा सुद्धा असा अनुभव आहे की गणपतीकडे किंवा त्या देखाव्याकडे असं आपलं लक्षच नसतं, मागं कोण आहे का, पुढे कोण आहे का, इकडंच दारू पिलेला माणूस आहे, तिकडं हे करणारा, अशा ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडावं लागतं, म्हणजे असं गाठावं लागतं। त्यामुळे त्या देखाव्याकडे वगैरे तर आमचं काही लक्षच नसतंय। ते बाकीचे जे असे त्रास देणारे काही लोक म्हणजे त्याचा गर्दीचा फायदा घेऊन किंवा दारू वगैरे पिऊन असं छेडछाड करणारे लोक असतात, त्यांच्यापासून संरक्षण करत करत नुसतं मागं आणि पुढे बघण्यातच तलावापर्यंत जायचं आणि